लासलगावला शेतकरी पुन्हा आक्रमक, शोले स्टाईल आंदोलन करत लिलाव पडले बंद। केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ पूर्णतः रद्द करावे, तसेच कांद्याला हमीभाव जाहीर करावा आदी मागण्यांसाठी 10 मार्च 2025 रोजी सोमवारी सकाळी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करून कांद्याचे लिलाव बंद पाडले। सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छावा क्रांतीवीर सेना, शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख गोरख संत प्रहार, जिल्हाध्यक्ष गणेश निंबाडकर, छावा क्रांतीवीर सेना तालुका अध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड यांच्या जिल्हाध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना केदारनाथ निवृत्ती नेहारकर, शिवसेना उबाटा गटाचे केशव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने बाजार समितीसह पोलीस प्रशासनाची धावपळ झाली। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात सोमवारी सकाळी 9 वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले। यावेळी कांदा दरात घसरण झाल्याचे दिसून आल्याने संतप्त झालेल्या शेतकरी प्रतिनिधी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सरकारने कांद्यावर लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून 0% करावे, कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव देण्यात यावा, नाफेड आणि एनसीसीएफ यांनी प्रत्यक्ष बाजार समितीत कांदा लिलावात सहभाग घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांमधून खरेदी करावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी गोरख संत यांनी उपस्थित आंदोलकांसमोर केली। दरम्यान संतप्त झालेल्या शेतकरी प्रतिनिधीसोबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संवाद साधला। कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे म्हणून वाणिज्य मंत्रालयात पाठपुरावा करणार असून विधानसभेत कांद्याचा प्रश्न तातडीने मांडणार असल्याचे आश्वासन या दोन्ही नेत्यांनी दिले। बाजार समिती व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर साधारण 1 तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्यात आले। सोमवारी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समिती 500 वाहनातून उन्हाळ कांद्याची अंदाजे 8700 क्विंटल कांदा आवक होऊन त्यास कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 1910 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल असे भाव मिळाले। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।